नमस्कार, कुलकर्णी कट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चाफ्याच्या फुलांपासून बनवायची वस्त्रमाळ। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। आपल्याला लागणार आहे फेविकॉल, व्हाईट कलर, येलो कलर, रिबीन, दोरा, कात्री, एक छोटा ब्रश, लोकर आणि कापूस। चला तर मग आपण आता पाहूया वस्त्रमाळीसाठी लागणारी फुलं कशी बनवायची। हा मी मेडिकल कॉटन घेतलेला आहे। त्याची आपण एक अशी थिन लेयर काढून घ्यायची आहे। अशी एकदम पातळ अशी लेयर काढून घेतलेली आहे मी। त्यानंतर एक जी साइड आहे त्या साइडचा आपण अजून थोडासा विरळ करून घ्यायचा आहे कापूस। हे पहा मी करते। खूप विरळ नाही करायचा आहे, पण आपल्याला हा डबल करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली पाकळी छान होईल। त्यासाठी हा थोडा मी एका साइडने विरळ करून घेतलेला आहे। आता हा मी असा फोल्ड करून घेतेय जेणेकरून आपली जी पाकळीचा वरचा जो भाग आहे त्याचे धागे निघणार नाहीत, म्हणून मी असा पातळ करून फोल्ड करून घेतलाय आणि पाकळी पण जाड होणार नाही। आता हा आपला तयार झालेला आहे। हे धागे आपण जे खालच्या साइडचे आहेत ते दाबून घेऊयात आतल्या साइडनी। अशी एक आपली छोटीशी पातळ अशी पट्टी तयार झालेली आहे। आता ह्याचे आपल्याला बारीक असे तुकडे करून घ्यायचे। साधारण मी एक कांडाच्या हिशोबाने केलेले आहेत। आपल्या हाताचं पेर जे असतं ते एका पेराच्या हिशोबाने साधारण एकसारखे असे मी तुकडे करून घेतलेले आहेत। या तुकड्यांच्या आपण कळ्या करणार आहोत। आता जो भाग आपण दुमडून घेतलेला आहे तो भाग असं चिमटीत पकडून दोन्ही साइडनी थोडं असं खालच्या साइडला आपण ओढून घ्यायचं आहे आणि त्याला एक पीळ घालायचा आहे। थोडी नीट करून घेते मी पाकळी। त्याला आपण एक आता पीळ घालणार आहोत। जसं आपण फुलवातीला पीळ घालतो तसा हा पीळ घालून घ्यायचा आहे। आता हा पीळ घालून घेतल्यानंतर तो पीळ सुटू नये म्हणून मी अजून थोडा त्याला कापूस लावून पीळ घट्ट करून घेतेय। अशी आपली एक पाकळी तयार झालेली आहे। अशीच आपण अजून एक पाकळी पाहूया कशी बनवायची। ज्या साइडने आपण फोल्ड केलेला आहे पहिला फोल्ड तिकडची अशी चिमटीत धरायची आहे बाजू आणि दोन्ही साइडनी खाली ओढून कापसाला पीळ घालायचा आहे जेणेकरून धागे जास्ती बाहेर निघत नाहीत आपले। असा पीळ घातल्यावर तो पीळ घट्ट करण्यासाठी आपण वरून थोडा कापूस लावून घेतलेला आहे। आणि आता ह्याला पाकळीचा आकार यायसाठी असं थोडंसं टोक वरच्या साइडला ओढून घ्यायचंय, नाहीतर ते गोल होईल। अशी पाकळीचा त्याला आकार देऊन घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने आपण आता भरपूर पाकळ्या करून घेणार आहोत। चाफ्याच्या फुलाला एका फुलाला 5 पाकळ्या लागतात। ह्या हिशोबाने आपल्याला जेवढी लांब वस्त्रमाळ करायची आहे तेवढ्या आपण पाकळ्या बनवून घेणार आहोत। हे पहा मी अशा भरपूर साऱ्या पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत। आता ह्या पाकळ्यांचा आपण फूल बनवणार आहोत। काही पाकळ्या मी काढून घेतल्यात। त्यानंतर अशा ह्या 5 पाकळ्या मी एका हातात धरून घेतेय। जी आतली बाजू आहे ज्या साइडनी असं आपण पीळ घातल्यानंतर खोलगट भाग जो आलेला आहे तो आपण आतल्या साइडनी करणार आहोत, म्हणजे फूल छान दिसेल। थोडा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। हे मी अंदाजे असा ॲडजस्ट करून घेतला आहे। फूल छान दिसते। त्यानंतर त्याला आपण दोऱ्याने पीळ घालणार आहोत। खालीवर पाकळी करून घ्यायची आहे व्यवस्थित। हा पीळ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित ॲडजस्ट करून नंतर त्याला आपण एक गाठ मारून ठेवायची आहे। गाठ मारून घेतल्यानंतर आपले हे फूल तयार झालंय। तुम्ही पाहू शकता आपलं एक चाफ्याचं फूल तयार झालंय। मी खूप छोट्या आकाराची चाफ्याची फुलं बनवून घेतली आहेत जेणेकरून ती वस्त्रमाळ खूप मोठी दिसणार नाही। असा आपण अजून एक फूल पाहूया कसं बनवायचं ते।
अशी फुलं व्यवस्थित लावून घ्यायचे पाकळ्या। ह्या पाकळ्या लावून झाल्या आहेत आपल्या। आता त्याला फुलाचा आकार छान येईल अशा पद्धतीने त्या अरेंज करायच्या आणि त्यानंतर त्याला एक दोऱ्याचा पीळ घालून घ्यायचा, म्हणजे त्या पाकळ्या हलणार नाहीत। आणि त्यानंतर आपण त्याला गाठ मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी भरपूर सारी फुलं बनवून घेणार आहे। बनवायला ही वस्त्रमाळ अगदी सोपी आहे। तुम्ही पाहू शकता आपली फुलं तयार आहेत। त्यानंतर आपल्याला चाफ्याच्या फुलाला मध्ये थोडा येलोइश शेड असतो, त्यासाठी मी हा येलो कलर घेतलाय, पण ह्यापेक्षा थोडा लाईट शेड असतो म्हणून त्यामध्ये आपण थोडा व्हाईट कलर पण घेणार आहोत। आता हे थोडा आपण व्हाईट कलर येलो कलर मध्ये मिक्स करून मग चाफ्याच्या फुलाला मधल्या साइडनी लावून घेणार आहोत। हा थोडा व्हाईट कलर मी मिक्स करून घेतलाय। आता हा जो तयार झालेला कलर आहे थोडा लेमन येलो, त्यातली लाईट शेड आहे, हा असं आपण फुलाला सेंटरला लावून घ्यायचा आहे। सगळ्या पाकळीवर थोडा थोडा स्प्रेड होईल याची आपण काळजी घ्यायची आहे। शक्यतो बारीक ब्रश वापरा जेणेकरून फुलाला बाकी कुठे लागणार नाही, फक्त सेंटरला असा कलर लागेल। अशा पद्धतीने आपण सगळी फुलं रंगवून घेणार आहोत। फुलाला कलर दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल चाफ्याचं फूल कसं दिसेल। अशी फुलं मी सगळी बनवून घेतलेली आहेत चाफ्याची। आता या फुलांची आपण बनवणार आहोत छानशी अशी वस्त्रमाळ। वस्त्रमाळीसाठी मी एक मोठं फूल पण बनवून घेतलेलं आहे। आता आपण जो दोरा गुंडाळलेला आहे त्याच्या खाली जी आपली शेंडी राहते ते आपल्याला एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून फुलं व्यवस्थित रिबीनवर चिटकतील। हा जो एक्सेस पार्ट आहे तो मी कट करून घेतेय। सगळ्या फुलांचा कट करून घेतल्यानंतर आपण ही फुलं रिबनवर लावून घेणार आहोत। आता मी हे सगळे फुलांचे कट करून घेते। हे आपण सॅटिन रिबीन घेतलेली आहे, तिला मी सेंटरला फोल्ड करून स्टेपलरनी स्टेपल करून घेतले जेणेकरून ते हलणार नाही। आता हे सेंटरला मी थोडं मोठं चाफ्याचं फूल बनवलेलं आहे ते चिटकवून घेतेय फेविकॉलनी। त्यानंतर सिमिलर दोन्ही साइडनी येतील अशी फुलं लावत जायची आहेत। फेविकॉल लावून फूल थोडं मी असं खालच्या साइडनी दिसेल असं लावलेलं आहे, कारण त्याला मागे आपण दोरा बांधलेला आहे तर ते सरळ बसू शकत नाही। आणि हे असं लावल्यामुळे छान ओवल्यासारखं सुद्धा दिसेल। अशी फुलं आपण लावून घेणार आहोत। ही फुलं लावून झाल्यानंतर मागच्या साइडला आपल्याला महालक्ष्म्यांना मागून बांधता येईल किंवा कोणत्याही देवाला मागच्या साइडने आपल्याला व्यवस्थित बांधता येईल म्हणून लोकर लावून घ्यायची आहे। अशी आपण व्यवस्थित फुलं फेविकॉलनी लावून घेणार आहोत आणि हा फेविकॉल वाळेपर्यंत आपण ही साइडला करून ठेवणार आहोत। अशा पद्धतीने आपली वस्त्रमाळ तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। नवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा। थँक यू।